नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एखादी NGO जी आहे तर ती समाजासाठी काही काम करत असते आणि बऱ्याचदा जे आहे की समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे ही जी वृत्ती आहे ती आपल्यामध्ये कशातून येते. अशा ज्या दोन टर्म्स आहेत, एक आहे फिलॉन्थ्रॉफी म्हणजे परोपकारी वृत्ती जी आहे आणि दुसरं जे आहे अल्ट्रुइझम म्हणजे जे आहे सेल्फलेस किंवा निस्वार्थी असणं. आता आपण इतरांसाठी काहीतरी करतो ही जी वृत्ती किंवा ही भावना आपल्यामध्ये जी येते ती सेल्फलेस हिच्यातून येते. म्हणजेच आपण अशी गोष्ट का करतो आणि इतरांसाठी आपण काय केलं पाहिजे किंवा काय दिलंय आपण, मटेरियलिस्टिक आस्पेक्ट जो आहे तो थोडासा जो आहे परोपकारी वृत्तीमध्ये आपल्याला बघायला मिळतो. आता परोपकारी वृत्ती किंवा फिलॉन्थ्रॉफी जे आहे की हिच्यामध्ये काय असतं की एक सोशल आस्पेक्ट हिच्यामध्ये असतो की समाजातले जे विकर सेक्शन्स आहेत त्याच्यासाठी आपण काम करू शकतो. हिच्यामध्ये तुम्हाला कंपॅशन जे आहे तर ते महत्त्वाचं असतं. दयाभाव जो आहे त्याच्याद्वारे आपण ते करत असतो. बघा, हिच्यामध्ये तुमचा जो सेल्फ इंटरेस्ट असतो तो पॉसिबली तिथं असू शकतो. प्रत्येक वेळेस तो असेलच याची काही गॅरंटी नाही आहे, पण तिथं असू शकतो. म्हणजे वेगवेगळ्या NGOज वगैरे तुम्ही याच्यामध्ये बघू शकता. याच्याच पलीकडे जर आपण गेलो बघा तर अल्ट्रुइझममध्ये सेल्फलेस आहे. सेल्फलेस आहे म्हटल्यानंतर जे आहे की इथं कसल्याही पद्धतीचा सेल्फ इंटरेस्ट जो आहे तो नसतो आणि इथं आपण जे आहे इतरांसाठी कुठलीही परताव्याची भावना किंवा सोशल स्टेटस आपल्याला मिळेल वगैरे याचा विचार न करता नैतिकदृष्ट्या इतरांसाठी स्वतःला वाहून घेतो, जसं आपले गाडगे बाबा होते. सो सेल्फलेस हिच्यामध्ये तुम्हाला अशी बरीचशी नावं जी आहेत तर ती घेता येतात, पण सेल्फलेस असणं, निस्वार्थी असणं किंवा अल्ट्रुइझम जो आहे तर तो नैतिकदृष्ट्या जो आहे प्युरिटीचा भाग आहे. बघा, ती त्याच्यापेक्षा परोपकारी वृत्तीपेक्षा पण जे आहे प्युअर असणारी जी आहे तर ती फिलिंग आहे आणि कृतीमध्ये ती उतरते. सो दोघी गोष्टी लक्षात ठेवा की हिच्यामध्ये जे आहे फिलॉन्थ्रॉफिक सोशल आस्पेक्ट आहे बघा, आणि जे आहे अल्ट्रुइझम जो आहे तर तो नैतिक आस्पेक्ट आहे. धन्यवाद.